नमस्कार, मी छाया चंद्रकांत सातपुते। आज मला या स्वरूपाने तुमच्या समोर यावं लागलं, माझ्या जनतेसमोर हिंगणघाटच्या, की स्थानिक लेवलला जे आमचे नेते आहे त्यांनी माझ्यावर अन्याय केला। अन्याय कसा केला आणि त्यामुळे मला अपक्ष हे तिकीट भरावं लागलं। कारण ह्या गोष्टीचा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता। आणि सांगायचं म्हणजे आज महिलेची तिकीट आली होती, तर पक्षश्रेष्ठींना म्हटलं की महिलेचं तिकीट आलं आहे, आमचा त्यावर अधिकार आहे। जर एखादी पुरुषांची तिकीट आली असती तर आमचं काहीही म्हणणं नव्हतं, आम्ही कधीही लुडबुड केलेली नाही आणि करणारही नव्हतं। पण माझा एकच हट्टहास होता, जेव्हा आम्ही पक्षश्रेष्ठींना भेटण्यासाठी गेलो तर त्यांनी मला असं सांगितलं की इतक्या दिवसापासून तू स्वतः काम करत आहे तर मी तुलाच तिकीट देणार, 85-90% तुझी तिकीट पक्की। आणि त्यांनी स्वतः कबूल केलं होतं की हे काम करत असताना नगरपालिकेमध्ये मी 2016ला निवडून आले, त्यानंतर तेव्हा त्यांनी मला 200 लोकात माझ्या डोक्यावर हात ठेवून सांगितलं की बाई तुला मी उपाध्यक्ष बनवणार। त्याही नंतर मी नाही बनवलं, मला 5 वर्ष नाही बनवलं, तरी मला वाटलं की यांच्या काही अडचणी असू शकतात। मी कधीही त्यांना विचारणा केलेली नाही की मला का नाही बनवलं, कारण मी पदासाठी कधीही काम केलेलं नाही। कारण मी एकनिष्ठ, मी ज्या कुळात जन्माला आली ते बाळकडू घेऊन भाजपचं काम करते आहे एकनिष्ठेने, आणि माझं काम पारदर्शक होतं। मी नगरपालिकेत निवडून आल्यानंतरही एखाद्याने म्हणावं की हिच्यावर कोणता डाग आहे, की हिच्यावर कुठलं बोट ठेवण्यासारखी जागा आहे, असं कुठलेही नाही। मी इतकं प्रामाणिकपणे यांच्यासोबत मी समीर भाऊच्या आधीपासून काम करते, 2007पासून माझं नेतृत्व होते आमचे आदरणीय प्रेम भाऊ, त्यांच्या नेतृत्वात मी 5 वर्ष काम केलं। आणि त्यानंतर समीर भाऊंच्या नेतृत्वात आम्ही सर्वांनी एकजुटीने त्यांना 3दा निवडून दिलं, अहोरात्र केली। त्यांच्या मिसेससोबत आम्ही मिटिंगा बैठका लावल्या, बिना खाल्ल्या पिल्यानं आम्ही कधीही तक्रार केली नाही। तेवढंच नव्हे तर मी माझं संघटन वाढवलं आणि संघटनेच्या महिलांसाठी मी एकजुटीने राहिली। जेव्हा माझ्याकडे महिलांचं जे नेतृत्व होतं, मी जिल्ह्याची सरचिटणीस होती, तेव्हाही अनेक मुद्द्यातून अनेक कामं दिली मला, मी एकनिष्ठेने कामं केले। समीर भाऊला कधीही कुठला प्रश्न विचारलेला नाही। आणि जेव्हा केव्हा एवढ्या समित्या होतात तर एखाद्या महिलेचं किंवा माझं एखादं मला त्यांनी पद दिलं बा आपल्या स्वतःच्या स्वइच्छेने, असं झालं नाही, तरीही मी कधी त्यांच्यावर नाराज झालेली नाही। आणि तेवढंच नव्हे तर मी माझं पारदर्शक याच्यासाठी म्हणत आहे, माझ्या भावी जनतेला माझं सांगणं आहे, त्यांच्यापर्यंत पोचवणं आहे माझं काम। आजपर्यंत मला गरज पडली नाही, कारण का माझं नेतृत्व जे आहे ते माझ्यासाठी कुठेतरी विचार करेल असं मला वारंवार आणि एकनिष्ठेने वाटत होतं। आणि मी जाऊन त्यांनी मला म्हटलं की नाही, तुझीच तिकीट मी पक्क करणार आहे, तुझंच नाव मी 1 नंबरवर देणार आहे। आणि त्यानंतर माझे ज्येष्ठ बंधू माझ्या वडिला समान आहे। माझे वडील तर गेले भगवानजी आंबेडकर, माझे भाऊ पण समर्पित झाले, यात काही दुमत नाही आहे, सर्वांना माहिती आहे। जेव्हा माझे भाऊ त्यांच्याकडे गेले तर भाऊंना सांगण्यात आलं की काय बा समीर भाऊ, कसं काय आहे तुमचं, थोडंसं आम्हाला काही हिंट द्या, आम्हाला माहिती पाहिजे। तर ते म्हणाले की फक्त 2 नावं, पांडुरंगाची शपथ घेऊन मी सांगतो वसंतराव, की फक्त 2 नावं वर गेलेले आहे, प्रेम भाऊ वसंतानी, म्हणजे जया वसंतानी आणि छाया सातपुते। हे एवढा विश्वासात घेऊन त्यांनी पांडुरंगाची शपथ घेते। बरं झालं माझा भोळा पांडुरंग काळा आहे म्हणून, सावळा आहे म्हणून, हे किती दुखावल्या गेला आहे। जर तो गोरा असता तर तो यांच्या अशा प्रलोभनाने किती काळा झाला असता। हे माझ्या वारकरी संप्रदायातल्या लोकांसाठी आणि माझ्यासाठी ही खूप दुःखाची गोष्ट आहे। मला माझं पक्षावर खूप प्रेम आहे, एकनिष्ठा आहे आणि मी करत राहणार आहे। पण पक्षश्रेष्ठीने हा निर्णय आम्हाला सांगून घ्यायला पाहिजे होता। आणि पुन्हा एक महिलांच्या विषयी मला खूप आतुरता आहे, मी महिलांवर काम करते, त्याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छिते की जी महिला आत्ता भाऊनी बोलले की त्यांनी वारंवार म्हटलं प्रेम भाऊंनी की जे पळून जातात, बरं एकटे पळून गेले नाही 10 नगरसेवक
घेऊन पळून गेले. यांचं BP भरपूर वाढलेलं होतं. ह्या सगळ्या या प्रसंगाला आम्ही साक्षीदार आहोत. काय काय घडामोडी झाल्या होत्या. आणि मग लगेच आपला पक्ष, आपले देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री बनल्याबरोबरच ते आपल्या पक्षात येतात, येऊ द्या, काम करू द्या. पण विषय कुठे आमच्या कार्यकर्त्यांचा कधी झालाच नाही. कुठेतरी 2-4 लोक त्यांच्याजवळ नवीन आमचे बोटं धरून, आमच्या परिवाराचे बोटं धरून आलेले लोक आहे, ते आज तिथे ज्ञान पाजत आहे आणि त्याप्रमाणे काम होत आहे. हे खूप दयनीय गोष्ट वाटली आम्हाला. खूपदा असं वाईट वाटलं, पण मी कधी बोलून दाखवलं नाही. मी एकनिष्ठ राहिली की कुठेतरी आपल्याला न्याय मिळेल. आता 2 जण माझ्याकडले समर्पित झाले, माझे भाऊ आणि माझे वडील. पण छाया सातपुते समर्पित होणार नाही हे समीर भाऊंनी जाणून घ्यावं. कारण मी एकनिष्ठ होती, प्रामाणिक होती, हे त्यांना वारंवार मला सांगण्याची गरज पडू नये. आणि राहिला आमच्या महिलांचा प्रश्न, मी एकटीने फॉर्म भरलेला नव्हता. माझ्या 10 महिलांना म्हटलं की तुम्ही फॉर्म भरा, ज्याला भेटेल त्यांच्यासोबत मी काम करणार, तिच्यासोबत राहणार, किंवा पक्षातल्या कुणीही असो, जे प्रामाणिक असेल त्यांच्यासोबत मी राहणार. पण आज ये-जा करणारे लोक, आणि जी बाई आज उभी आहे नैना तुळसकर, स्वतःला डॉक्टर म्हणून घेते आणि त्यांच्या बोलण्यातून शैक्षणिक आहे. हो ठीक आहे, तुम्ही शैक्षणिक याच्यात खूप हुशार आहात, मान्य आहे मला. पण इथला तुम्हाला 0 अनुभव आहे. पार्टीच्या एक सदस्यसुद्धा तुम्ही नाही आहात. आणि आम्ही दिवस रात्र राबवून हा पक्ष मोठा करण्याचा खूप अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. त्यामुळे आम्हाला या गोष्टीचं दुःख झालं. समीर भाऊने आम्हाला विश्वासात घेऊन सांगितलं असतं की आपल्या कार्यकर्त्याला तिकीट नाही आहे, आम्ही बाहेरून येणाऱ्यांना तिकीट देत आहोत, तर आम्ही आमच्या मनाची परिस्थिती किंवा अवस्था कुठेतरी चांगल्या पद्धतीने निर्माण केलेली असते. पण तसं झालेलं नाही. आमचा शेवटपर्यंत आम्हाला सांगण्यात आलं का छायाताई तूच आहे. त्याच्यामुळे मी विश्वासात राहिली की नाही, समीर भाऊंनी माझा खरंच विश्वास मला देण्याचा एक विश्वास माझ्याबद्दल संपादन केलं आहे. आणि या विश्वासात आम्ही राहिलो. आणि जनतेला माझं खूप म्हणजे आग्रहाचं मनपूर्वक सांगणं आहे की असा विचार तुमच्यासमोर मांडण्याचा कुठला आमच्यासमोर अशी बाजू येईल, पण आज आलेली आहे. म्हणून सगळ्यांना नम्र विनंती आहे की हे आमचं आत्मीयतेने जे बोलतो आहोत तर ते आपण समजून घ्यावं. धन्यवाद.